हाय एव्हरीवन, मी अनिकेत, ही माझी मुलगी प्रिशा आणि वेलकम आमच्या यूट्यूब चॅनलवरती प्रिशाची फॅमिली. तुम्ही सगळेजण सपोर्ट करतात त्यासाठी तुम्हाला थँक्यू सो मच. आज मी चाललोय गणपती दर्शनांना. फुल नाईट, आता इव्हनिंग झाली आहे, 5:30-6 वाजले. त्या टायमाला मी निघतोय घरातून. 7 वाजेपर्यंत तिकडे पोहोचणार आहे. लालबागमध्ये पहिलं तर गणपती बघणार आहे, त्यानंतर आम्ही जाणार आहेत खेतवाडीला. मुंबईकरांना या गोष्टी माहितीच असतील, पण मुंबईच्या बाहेर जे राहणार आहेत त्यांना नाही माहिती आहे खेतवाडीबद्दल. लालबागमध्ये फक्त लालबागच्या राजाच्या व्यतिरिक्त अजूनही गणपती आहेत, तेही त्यांना माहिती नसतील. तर मी सगळे ते गणपती तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. खूप छान छान अशा मूर्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये, या ब्लॉगमध्ये. तुम्ही कंटिन्यू राहा. त्यानंतर डेकोरेशनचे तुम्हाला खूप छान छान असे मी दाखवेल, बघायला भेटतील तुम्हालाही खूप आवडेल. तुम्ही कंटिन्यू राहा आणि माझा ब्लॉग बघून मे बी नेक्स्ट इयर तुम्ही सगळे परत गणपतीला येऊ शकतात आणि गणपतीला येऊन तुम्ही त्या सगळे गणपतींचे दर्शन घ्या. हेच मी तुम्हाला सांगेल सगळ्यांना. पण याच्यामध्ये प्रिशा नसणार आहे. प्रिशाला आम्ही घेऊन नाही जात आहे, कारण फुल नाईट असणार आहेत आम्ही लोक. सो तिला नाही नेणार आहेत आम्ही. तिला मी नेक्स्ट डे, कधी मंडे ट्यूजडे वेनसडेला ना बेटा, हां आम्ही वेनसडेला दोघं बाप बेटी जाणार. ओके, तेव्हा मी सुट्टी घेतो. ठीक आहे ना? ठीक आहे. रात्रभर नाही ना तू फिरणार? गुड गर्ल आहे ना? हा ठीक आहे. चला मग बोला गणपती बाप्पा जोराने, गणपती बाप्पा. सो गाईज आम्ही पोहोचलोय चिंचपोकळीला पहिला. आता चिंचपोकळीवरनं चाललोय स्लोली चालत. सो आम्ही आलो आता चिंचपोकळीला चिंतामणी पाहायला. चिंचपोकळीचा चिंतामणी असा फेमस गणपती. गेटवर आलोय. गेटवरती थोडे आम्ही उभे आहोत, फोटो काढून घेतले गेटवरती उभे राहून, अंकित आणि संगमचा फोटोशूट. त्यानंतर तिकडे बसलेला जो मुलगा आहे त्याचं सरनेम आहे शिंदे. खूप असा पेशन्स लेवल ठेवून तो बसला होता बिचारा बारका. त्यासोबतही 1-2 फोटो काढले, मी पोस्ट केलेले आहेत, तुम्ही बघू शकतात माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरती. मग त्यानंतर आलो आम्ही लाईनीमध्ये ताई होती. या ताईने आम्हाला एक मदत केली, तुम्हाला दाखवत होती ताई, जिने आम्हाला लाईनमध्ये ओळखीने लवकरात लवकर आतमध्ये घेऊन गेली. ही ताई आहे आमच्या चिंचपोकळीमधली मंडळातली कार्यकर्ता. त्यानंतर दुसरी गोष्ट, लाईनीत उभे राहिलोय, भरपूर अशी गर्दी होती. थोडं करून आम्ही पुढे सरकलो, बाप्पाच्या जवळ येण्याची तयारी. त्यानंतर आमचे सगळ्यांचं डिस्कशन भरपूर अशा गर्दीमध्ये. इकडे आहे आमची मावशीची ओळख खूप जास्त आहे. मावशीने आम्हाला बरेचसे गणपती दाखवले ओळखीने. गर्दीमध्ये डिस्कशन, कसा फोटो काढायचा, कुठून काढायचा, काय करायचं ह्याबद्दल डिस्कशन चालू आहे. आम्ही फायनली पोहोचलोय बाप्पाच्या जवळ. बाप्पाच्या पायाजवळ पोहोचणारच आहे, पण पायाजवळ जाताना मला व्हिडिओ या फोटो काढायला नाही मिळणार, कारण गर्दी असल्यामुळे मी लांबूनच पहिलंच व्हिडिओ क्लिक करून घेतोय बाप्पाची. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. ताईने आम्हाला गणपती दाखवला चिंचपोकळीच्या चिंतामणी, म्हणून थँक्यू. मग तिकडून आम्ही निघालो पायी परत बाहेर मंडपाच्या. गणपती बघून झाल्यानंतर दुसऱ्या गणपती बाप्पांना भेटायला. फुल नाईट आम्ही आज फिरणार आहोत, गणपती बघत राहणार आहेत. आता आम्ही आलो रंगारी बदक चाळीचा गणपती. खूप असं सुंदर गणपती आहे, तुम्ही बघू शकतात. आतमध्ये एंट्री झालेली आहे आमची. आतमध्ये एंट्री झाल्यानंतर बघा किती असं मस्त अशी मूर्ती आणि किती मस्त असं डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळेल. खूप कमी गर्दी असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर बघायला भेटला. मूर्ती बघा, उभी मूर्ती आहे, किती छान अशी मूर्ती आहे. तुम्हालाही सगळ्यांना आवडेल. या मूर्तीमध्ये खूप मजा येईल तुम्हाला पाहायला. ही मूर्ती आम्ही सगळे लाईनीत उभे मूर्तीला बघत मन प्रसन्न होते बाप्पाला बघून. वाव, आता बघा झूम करून काढलेली व्हिडिओ. त्यानंतर आलो आम्ही काळा चौकीचा महागणपती करायला. खूप छान असं डेकोरेशन आहे गणपतीच्या बाहेर मंडपाकडे. आणि ह्या मंडळाची एक खासियत अशी आहे की ह्या गणपतीच्या जागेवर बसवला जातो तो म्हणजे ह्या चाळींच्या मधून एवढा मोठा गणपती घेऊन जातात. त्या चाळींमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत. आता आम्ही जातोय आतमध्ये, मंडपाच्या आतमध्ये पोचलो. इकडे ओळखीने आम्ही आलोय. आतमध्ये गेलो, चप्पल वगैरे काढल्या. त्यानंतर फटाफट चालत पुढे चाललोय. पुढे जाताना वर आलो. अंकिताची मस्ती चालू आहे. आणि आलो आता बाप्पाच्या जवळ. खूप अशी सुंदर मूर्ती, पण आम्हाला इकडे गणपतीच्या पायाजवळ जायला नाही मिळालं, कारण खूप गर्दी असल्यामुळे कार्यकर्त्यांनी सोडला नाही आम्हाला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट इयर आम्ही बघू. बाप्पाला लांबूनच गणपती बाप्पा मोरया, खूप सुंदर अशी मूर्ती होती. तुम्ही बघू शकतात, इतकी मोठी प्रचंड मूर्ती एवढ्याशा चाळींमधून आणतात. आता मग तिकडून आम्ही निघालो रस्त्याच्या मध्ये चालत गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया करत चालतो आम्ही पुढे. आणि रस्त्यामध्ये चालता आलो. हो, इथं आहे लालबागच्या राजाचं डेकोरेशन. वाव, आता हा डेकोरेशन पहा, तुम्हाला दाखवतो. या डेकोरेशनमध्ये किती मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे.
बरीचशी गर्दी गेटच्या बाहेर उभी आहे. हा क्राऊड खूप कमी आहे कारण गणपतीच्या तिसऱ्या दिवशी आम्ही आलेलो आहे. या वर्षाचं डेकोरेशन आहे. लालबागच्या राजाचा एंट्री गेट आहे. मेन गेट इकडून समोरूनच गेलं तर समोर बाप्पा बसलेला दिसेल. पण माझी कॅपॅसिटी नाही एवढ्या गर्दीमध्ये जाण्याची, म्हणून मी बाहेरूनच बाप्पाला नमस्कार केला गेटकडूनच. कारण ह्या गर्दीमध्ये माझा जीव घुटमळणार, एवढ्या गर्दीत मला जमणार नाही. मला व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम होतो, सो त्यामुळे मी इकडे आतमध्ये जाणार नाही आहे. मी बाहेरूनच मंडपाला बघून आणि डेकोरेशनला बघून माझा मन प्रसन्न झाला आणि मी खूप आनंदित झालो हे पाहून. आता यानंतर पुढे पुढे चालतोय आम्ही लोक गर्दीमधनं गॅप काढत काढत मी पुढे पुढे सरकतोय. फायनली आम्ही बाहेर आलो. हे सगळेजण ओरडतात बाहेरूनच गणपती बाप्पा मोरया बच्ची बोलतो. आम्ही दर्शन घेतला बाहेरून लालबागच्या राजाचं, ठीक आहे. त्यानंतर आम्ही आलो एका छोट्याशा तेजुगाई मंडळाच्या बाजूला एक छोटासा गणपती आहे. तोही गणपती पाहिला, पण गणपती छोटा मोठा असं काही नसतो, मूर्ती आहे, गणपती बाप्पा आहेत ते. त्यानंतर आता आम्ही आतमध्ये चाललोय तेजुगाईच्या गणपतीसाठी. मावशी आमच्यासोबत आहे. मावशीची ओळख असल्यामुळे आम्हाला जास्त वेळ कुठं थांबण्याची गरज नाही लागली. राजा तेजुगाईचा आम्ही बघायला आतमध्ये चाललो. एंट्री गेट आहे त्यांचा. आम्ही आतमध्ये आलो. फाट 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 फुल स्पीडने चालो 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 भागो. फायनली आम्ही आलो राजा तेजुगाईच्या जवळ. अतिशय सुंदर मूर्ती, मन प्रसन्न करून टाकणारी. तुम्ही बघू शकतात या मूर्तीला किती अशी मस्त गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे. खूप छान अशी मूर्ती आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि बऱ्यापैकी मूर्ती उभीच आहे. कारण आत्तापर्यंत जितके गणपती पाहतोय तेवढे सगळे उभेच गणपती आहेत. सो त्यानंतर आम्ही आलो मुंबईच्या राजाजवळ. तिकडून निघून मुंबईच्या राजाला पण गर्दी होती, पण मावशीसोबत असल्यामुळे आम्हाला गरजच नाही आहे, गर्दीचा काही टेन्शनच नाही आहे ना पास घेण्याची गरज आहे. डायरेक्ट आतमध्ये एंट्री, कारण मावशी असले मंडळाचे सभासद असल्यामुळे तेवढा सहकार्य आम्हाला मिळतोय मंडळाकडून. आता आम्ही आतमध्ये चाललोय हळूहळू. काका विचारतात कोणासोबत आहेत, किती जण आहेत, चला गेलो आतमध्ये. चालत चालत चाललोय. तिकडे मंडळाचे छोटे छोटे चिमुकले कार्यकर्ते होते. फोन आतमध्ये ठेवा म्हणून फोन आतमध्ये ठेवला. आतमध्ये आलो. भरपूर असा भव्य असा मंदिर बनवलं इकडे. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आलो मुंबईच्या राजाकडे. त्यानंतर डेकोरेशन तुम्ही बघू शकतात, खूप असं सुंदर डेकोरेशन. एव्हरी इयर इकडे डेकोरेशन खूप छान असतो. मुंबईच्या राजाची एक खासियत बरी वाटते, गर्दी असो नसो तुम्हाला ह्या पॅसेजमध्ये फोटो काढायला मिळतात पाहिजे तसे. बाप्पाचं दर्शन घ्यायला मिळतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायापर्यंत जाऊ शकतात, पायापर्यंत नसेल जायचं तर इथूनही तुम्ही बाप्पाला बघून मन खुश करू शकतात तुमचा. पण डिपेंड आहे गर्दीवर. आता गर्दी कमी असल्यामुळे आम्ही स्लोली पुढे सरकत जातोय. पहिला तर फर्स्ट ऑफ ऑल व्हिडिओ काढली. हे बघा, हे आतल्या साईडला आम्ही चाललोय बाप्पाच्या पायाजवळ, कारण आम्हाला पायाजवळ जायचं होतं. बघा तुम्ही पाहू शकतात खूप कमी गर्दी आहे, म्हणून गणपती बसली गणपतीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जायचं आणि पाया पडून यायचं. अंकिताची खुशी बघा, अंकिताने बाप्पाला काहीतरी घेतलंय बाप्पासाठी. दादा आमचा सेल्फीमध्ये बघतोय की मी कसा दिसतोय टकाटक. अरे वा 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 मस्त. आणि मी या सगळ्यांच्या मागे व्हिडिओ काढत ही माझी बायको सुंदर अशी ग्लोरिया पहिल्यांदा आली ती आमच्यासोबत गणपती पाहायला रात्री. नाहीतर ती याच्या आधी कधी आली नाही. संगम मॅडम चष्मा लावून मस्त वेगळी अशी 32 दातांची स्माईल आणि माझी 32 दातांची स्माईल. आणि अंकिता मॅडम हाय करतायत. हो चला 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 जवळ आलो. ओ मन खुश झाला. मुंबईचा राजाचा विजय असो. खरंच खूप छान अशी मूर्ती आहे आणि बघण्यासारखं आहे. आता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय, पण रिअलमध्ये तुम्ही समोरून बघणार ना जेव्हा बाप्पाला, असं मन खुश होऊन जाणार ना. खूप असा मन खुश होऊन जाणार आहे. गर्दीमध्ये मी फोन माझा मॅनेज करतोय. लेडीज मागे पुढे आहेत, माझी बायको थोडी पुढे आहे माझ्या. कारण गर्दीमध्ये एक जपायचा असतो आपले मोबाईल, वॉलेट, ह्या गोष्टी खूप जपायला लागतात. तसं बाप्पाच्या चरणी कोण चोऱ्या करत नाही आहे, पण रिस्क का घ्यायचा. सो आम्ही चालत निघालो. लालबागचे गणपती पाहून झाले. आता आम्ही चालत चाललोय परेडला, नरेपार्ककडे. हा गणपती नरेपार्कचा इकडचा बाजूचा खूप सुंदर अशी मूर्ती होती. काही गोष्टींनी बनवले, पण मी त्या गोष्टी त्यांना विचारायला विसरलो. पण खूप मूर्ती छान. मग त्यानंतर आलो नरेपार्कमध्ये भरपूर असं छान इकडे मेळा लागतो. हा मेळा तुम्ही बघू शकता. तिकडे तुम्हाला भरपूर असे पाळणे मिळतील, खेळायला गोष्टी, खायच्या असे भरपूर असे पदार्थ मिळतील, लोणचे, चिंच, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे मिळतील. सो या सगळ्या गोष्टी बघत आम्ही पुढे चाललोय, कारण काही खाण्याची इच्छा आम्हाला आहे नाही. त्यामुळे आम्ही चालत पुढे चाललोय. फायनली आम्ही आलो नरेपार्कला परेलचा राजा पाहायला. खूप अशी मस्त मूर्ती आहे, राम अवतार बनवलेला आहे आणि वन ऑफ द फेवरेट माझा बाप्पा आहे. कारण इकडे कसं माहिती आहे का, मला खूप आवडतो, मन प्रसन्न असं होतं गणपती बघताना, सुख समाधान वाटतो. आणि इकडून बाहेर आलो पाया पडून बाप्पाच्या. मग त्यानंतर आलो इकडचं डेकोरेशन बघायला. ह्या वर्षी इकडं डेकोरेशन केलेलं आहे राम मंदिरचं. तुम्हाला मी दाखवतो डेकोरेशन, माझ्यासोबत राहा कंटिन्यू. पुढे चालत मी चाललोय. हे मागून सगळेजण आम्ही चाललो. डेकोरेशन दाखवता डेकोरेशन आहे, तुम्ही बघू शकता. मग पुढे आलो. बच्चू दादा पुढे चाललाय. बच्चू म्हणजे अंकित, माझा भाऊ बारका. संगम आहे, अंकित आहे, ग्लोरिया आहे, भाऊजी पण आहेत.
बघा तुम्ही डेकोरेशन किती असं सुंदर असं राम मंदिरचं डेकोरेशन त्यांनी केलं, एवढं भव्य असं डेकोरेशन. नरे पार्कचा राजा, परेलचा राजा तुम्ही बोलू शकतात. हा गणपती तुम्हाला पाहायचा असेल ना तर तुम्हाला परेल वर्कशॉपच्या इकडून मेन गेट आहे, यांची एंट्री, तिकडून तुम्ही हा गणपती पाहायला जाऊ शकतात. मग त्यानंतर आम्ही निघालो, टॅक्सी केली, लालबागचे गणपती आमचे पाहून झाले. लालबागचे गणपती पाहून झाल्यानंतर आम्ही लोक निघालो, डायरेक्ट आलो गोलदेऊलकडे. 12 सव्वा 12 वाजलेले, भरपूर अशी भूक लागली. तर न्यू शांती भवन हॉटेल चालू होता, जो की प्युअर व्हेज आहे. गोलदेऊलला भाग आहे, सेंटर्स रोडला. खूप जुना हॉटेल आहे आणि खूप छान असा ॲटमॉस्फिअर आहे. तुम्ही फोटो बघू शकता तिकडे, खूप अट्रॅक्टिव्ह गोष्टी आहेत. हे बघा जुनी हातकडी, आता रशीमध्ये बांधून घेऊन जातात पण या जुन्या हातकडी. त्यानंतर मग आम्ही फ्रेश होतोय. संगम बसली आहे, संगमला भूक लागली आहे. बच्चू दादा तोंड धुतोय, मी व्हिडिओ काढतोय स्वतःची आणि हॉटेलची. मला खूप आवडलं आहे. भाऊजी, अंकिता आणि संगम, मी, ग्लोरिया आणि बच्चू, आम्ही 3 जण असे 3-3 करून आम्ही जेवायला बसलो. जेवणाची वाट बघतोय, भरपूर अशी भूक लागली, पाण्याच्या बाटल्या. फायनली जेवण आलं आणि जेवण सर्व केल्यानंतर राहत नव्हतं इतकं छान असं जेवण बघून. आणि मग फर्स्ट बाईट मी घेतली. मी मागवलेला बटर नानसोबत फर्स्ट बाईट घेतली पनीरच्या भाजीची. हो दिल खुश झालं, एवढा टेस्टी जेवण व्हेजमध्ये मला तर खूप आवडलं. पूर्ण जेवण सपाचट केला, ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही खाली आल्यानंतर काका आहेत हॉटेलचे ओनर, त्यांच्यासोबत बोलत बसलो थोडा वेळ. मग त्यानंतर त्यांच्यासोबत बोलता परत एकदा हॉटेल क्लिक केला. मग बाहेर हे यांचा प्रेम दोघींचा आईस्क्रीम खाण्यासाठी. आवडीने अंकिताने तिच्या वहिनीला आईस्क्रीम भरवली, आईस्क्रीम खाऊन झाली. मग पुढे आलो, मग आम्ही आलो कुंभारवाड्यामध्ये, जिकडे भाऊजी राहतात. तिकडचा दुसरा कुंभारवाड्याचा गणपती, खूप छान असं गणपती आहे, तुम्ही मूर्ती पाहू शकतात. ती मूर्ती पाहिली आम्ही. भाऊजींच्या घरी थोडा वेळ गेलो, बसलो तिकडे आम्ही थोडा वेळ. मग त्यानंतर आम्ही आलो खेतवाडीची सुरुवात. खेतवाडीला भरपूर असे गणपती. पहिला गणपती आमचा खेतवाडीचा 12व्या गल्लीमधला गणपती. या इकडे लाईनीमधनं जात आम्ही चाललोय. पुढे लाईनीमध्ये बॅग होती जी ती ग्लोरियाकडे दिली आहे. ग्लोरियाने बॅग घेतली. आता बराच टाईम मी घेतली होती बॅग, आता तिच्याकडे दिली. आलो आम्ही खेतवाडीच्या बाप्पाकडे. हाही माझा फेवरेट बाप्पा आहे गणपतींमधला, कारण ह्या गणपतीलाही खूप छान असं डेकोरेशन असतं आणि मूर्ती बघितल्यानंतर मन असं माझं प्रसन्न होऊन जातो. तुम्ही डेकोरेशन बघू शकतात. भरपूर खर्च केला आहे, पण एक खासियत आहे की इकडे गणपतीच्या पायाजवळ जायला देतात सगळ्यांना, कोणाला ढकलाढकली करत नाही. खूप अशी सुंदर अशी प्रतिमा आहे आपले गणपती बाप्पांची. सो लाईनीमध्ये चाललोय, तोंडातून गौतम बुद्ध निघत होतं, पण ठीक आहे, तुम्ही समजून घ्या तेवढ्या त्या गोष्टी. मग आम्ही चालत पुढे आलोय लाईनीमध्ये. बाप्पा खूप छान आहे. हे छोटे कार्यकर्ता मंडळाचे शिट्या वाजवत, कारण ह्यांना ठेवलेला असतो, कारण हे शिट्या वाजवल्यानं मजा येते. मी पाय टेकवला पप्पाच्या पायावर, नंतर आलो बाहेर. पप्पाकडं बघत मन प्रसन्न, सगळे आम्ही लाल झालेलो आहे. मग त्यानंतर इकडे घंटी लावली, घंटी वाजवली बाप्पांसाठी. मग पुढे चालत थोडा वेळ बसलो, बघून घेतला कसं आहे काय मूर्तीमध्ये. त्यानंतर इकडे प्रसाद होता, बुंदी फेवरेट, ती खाऊन घेतली. मग त्यानंतर त्यांनी दिलेले रुद्राक्ष सगळ्यांना प्रसादासोबत. मग आम्ही आलो मुंबईचा महाराजा, खेतवाडीचा दुसरा गणपती आमचा हा, 11वी गल्लीमधला. ह्या इकडे आम्ही आतमध्ये चालत भागो चालू आहे. मग इकडे आतमध्ये आलो, थोडी गर्दी, थोडा दमलेलो म्हणून बसलो, कारण पोट भरून जेवल्यानंतर थोडा थकवाही येतो आणि आळसही येतो. तरी पण गणपती बघण्याची मजा आमच्या मनामध्ये आहे, ती चालूच होती. कुठेही आम्ही थंड पडलेलो नाही आहे. सो आम्ही पुढे चालत आतमध्ये आलो मंडपाच्या. फायनली मंडपाच्या आतमध्ये आलो. काय छान असं डेकोरेशन आहे गाईस, तुम्ही बघू शकता. आणि मूर्ती जास्त मोठी नाही आहे, पण डेकोरेशन मूर्तीला मॅच असं डेकोरेशन आहे. वाव, खूप छान, खूप सुंदर. खेतवाडीमध्ये तुम्हाला असे भरपूर बाप्पा बघायला मिळतील. भरपूर अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत ज्या अट्रॅक्टिव्ह आहेत. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या तिसऱ्या गणपती बाप्पांकडे. 11वी गल्लीमधला झाल्यानंतर फक्त भागो चालू आहे, फक्त स्पीडने आम्ही लोक पळतोय, बस स्पीडने पळतोय. कारण कसं इकडं स्लो झाल्यानंतर काय नाही. ओ माय गॉड, काय मूर्ती आहे, खूप छान, खूप अशी छान, मन खुश झालं पाहून. त्यानंतर निघालो, नाही तिकडून तिकडे थांबलो, डेकोरेशन क्लिक केला मी, कारण मला डेकोरेशन्स बघायला खूप आवडतात. आणि मी स्पेशली खेतवाडीला प्रिफर करेल. तुम्हाला डेकोरेशन्स, मूर्ती, चलचित्र ह्या गोष्टी तुम्हाला खेतवाडीलाच पाहायला मिळते. त्यानंतर आलो खेतवाडीमध्ये अजून एका गणपतीकडे, इथे दशावतार आहे त्या गणपतीमध्ये, तुम्ही पाहू शकतात. मी तुम्हाला व्हिडिओ क्लिक करून दाखवले बघा, प्रत्येक अवतार दाखवले तिकडे. ह्या असे डेकोरेशन्स ना तुम्हाला ह्या गोष्टी फक्त आणि फक्त खेतवाडीतच पाहायला मिळतील. हां, अजूनही बऱ्याचशा जागेवर असतील, बट खेतवाडीमध्ये तुम्हाला असे 13-14 गणपती टोटल बघायला मिळतील. 1-2 नाही आहेत, 13-14 गणपती, आणि ते पण लाईनीने आहेत. आणि तुम्ही फुल नाईट गणपतीला ह्या जागेवर येऊ शकतात. अतिशय सुंदर अशी मूर्ती बाप्पाची. आणि डेकोरेशन बघा, परशुराम अवतार आहे इकडे, त्यानंतर श्रीराम अवतार आहे, अजून हे कोणते आहेत, श्रीकृष्ण, भरपूर अवतार आहेत, भरपूर. मन खुश झालं आहे पाहून, नाही काय.
की अतिशय सुंदर डेकोरेशन, किती मेंटेन ठेवतात 10 दिवस हे मंडळ. मूर्तीही बघू शकतात तुम्ही किती छान आणि सुंदर आहे. मग त्यानंतर आम्ही निघालो ओम तांडव सार्वजनिक उत्सव गणेश मंडळाकडे. तिकडचे गणपती खूप मस्त आहे. मला वाटतं हा आमचा 4था गणपती असेल खेतवाडीमधला. आम्ही चालत चालत लाईनीमध्ये पुढे 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 चाललोय आणि आलो आतमध्ये. फायनली मूर्ती बघा, मूर्ती बघा, पाठीमागं जे उभं डेकोरेशन आहे तेही मूर्तीचा भाग आहे. बघा किती मोठी आणि प्रचंड अशी मूर्ती आहे ओम तांडव मित्रमंडळांची आणि खूप मस्त अशी मूर्ती आहे. मला तर खूप आवडली पाहायला, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आम्ही आलो बाजूला 1 इंचचा गणपती बघायला. इकडं थोडा हॉरर थीम होती म्हणून सगळ्यांना घाबरत होतं. ग्लोरिया आम्ही लोक ग्लोरिया अंकिता संगम येते की फिमेल असल्यामुळे खूप घाबरत होते. त्यांना काय भीती वाटत माहिती. हा बारका बघा घाबरवल्या, त्याला उभा ठेवला स्पेशली. आम्ही आलो इकडे. एक मोठा गणपती आहे, पण ह्या गणपतीमध्ये एक खासियत आहे या मंडळामध्ये की इकडे 1 इंचचा हा गणपती आहे जो मी तुम्हाला शो करेन आणि तुम्ही अपेक्षा नाही करू शकणार. बघा किती म्हणजे किती कोरीव काम आहे. मी फ्लॅश बंद करतो. हां, आता त्यानंतर तुम्ही बघू शकता. बघा दिसलं तुम्हाला गणपती, बघितलं असणार. मग त्यानंतर ही मूर्ती बघा बाप्पाची तिकडच्याच. मग त्यानंतर आम्ही तिकडून निघालो. मग आम्ही आलो खेतवाडीचा चिंतामणी. किती झाले, 5 गणपती झाले. 6व्या गणपतीकडे आलो आम्ही लोक आणि अगोदरचे बस 4-5 गणपती ते झाले. इकडे थोडी लाईन होती, लाईनीमध्ये आम्ही उभे आहेत. पाऊस पडत होता रिमझिम रिमझिम शावरसारखा. मग आतमध्ये आलो. बाप्पाची मूर्ती वाव, आणि डेकोरेशन इतकं छान होतं ना. हा जो मंडप केला ना बाजूला, जो कापड लावला ना, तो मला खूप आवडतो. कापड एकदम गुळगुळीत. मग त्यानंतर तिकडून निघालो. मग खेतवाडीचा महागणपतीकडे आलो. खेतवाडीच्या महागणपतीमध्ये एंट्री मारली. भागो भागो भागो. इथं मराठ्यांबद्दल लिहिलेलं आहे. मराठ्यांचा इतिहास काय त्याबद्दल थोड्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तोफ आहे, त्यानंतर फोटो आहेत. त्यानंतर इकडे आपल्या देशासाठी नाही का परमवीर चक्र ज्यांना मिळालेत त्यांचे सगळ्यांचे फोटो इकडे लावलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. तुम्ही यांच्या बऱ्यापैकी सगळ्यांच्या मूवीज बघितल्या असतील. रिअल फेस अजूनपर्यंत कोणाला माहिती नसेल तर तुम्ही हे स्टॉप करून व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर ही तोफ बघा, जुन्या काळाची महाराजांच्या वेळेला. हे डेकोरेट आहे सगळं, थर्माकॉलने बनवलेल्या गोष्टी आहेत. आमचे मावळे मराठी इतिहासाचे, महाराष्ट्र यांच्या मुले आहे. त्यानंतर खेतवाडीचा राजा. आलो आम्ही आता खेतवाडीच्या राजाकडे. इकडेही थोडीफार लाईन आहे. चाललोय कारण इकडे ओळख आहे, पण कसं आहे जास्त ओळखीने चालत नाही, पण चालत पुढे चाललोय. भाऊजी अंकिता दोघांचं डिस्कशन, आम्ही मागं पुढे आहेत. त्यानंतर फायनली आतमध्ये आलो. इथे तुम्ही बघू शकता डेकोरेशन मन प्रसन्न. आणि ही मूर्ती बसलेली आहे, खूप मस्त वाटलं ही मूर्ती पाहून. ही बसलेली मूर्ती आहे. मला वाटतं ही फर्स्ट मूर्ती असेल जी मी बसलेली पाहिजे. नाही, ही सेकंड मूर्ती आहे बसलेली. याच्या अगोदर ओम तांडव मित्रमंडळाची बघितली. त्यानंतर निघालो आलो खेतवाडीचा मोर्याकडे. छत्र्या पकडत बंद उघड. ही डायरेक्ट एंट्री आहे. ओळखी मुले आलोय म्हणून आम्ही फटाफट चाललो. ही लाईन आहे. मग आतमध्ये आलो. हो तिरुपती अवतार आहे मला वाटतं गणपतीचा. हां, तिरुपतीचाच एक अवतार. काय छान मूर्ती आहे, खूप छान मूर्ती. काय डेकोरेट केलं आहे तुम्ही बघू शकतात. त्यानंतर आलो लंबोदर, खेतवाडीचा लंबोदर. वा, इकडे ओळखीने फटाफट. आम्ही बऱ्यापैकी मी ओळखीनेच गणपती बघतो कारण जास्त वेळ जात नाही. आणि अशा दिवसाला जातो की ज्या दिवसाला इथे चलचित्र होते. ह्या गणपतीकडे चलचित्र होते, तुम्ही बघू शकतात. असे चलचित्र दाखवले जातात बॅनरवरती. तुम्ही फुल चलचित्र हे काय समुद्र मंथनबद्दल आहे हा जो चलचित्र आहे. हा चलचित्र असतो 5 मिनिटांचा. मग 5 मिनिटांनंतर मग चलचित्र संपतो. मग त्यानंतर बाप्पाची मूर्ती दाखवली जाते काही टायमापुरते. हे बघू शकतात तुम्ही. अतिशय सुंदर मूर्ती ही, खूप अशी सुंदर मूर्ती. ह्या सगळ्या मूर्ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार, पण प्रत्येक मूर्ती तुम्हाला बघायला नसेल मिळाली. पण खेतवाडीचा एक्सपिरियन्स खूप छान आहे, सो मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन. मग त्यानंतर आम्ही निघालो दुसरी क्रॉस लाईन खेतवाडीमध्ये केली. ही मूर्ती बघा, काहीतरी वेगळं आहे मूर्तीमध्ये. बाप्पाला साडी वगैरे आहे नेसवलेली. त्यानंतर ही मूर्ती झाल्यानंतर आम्ही अजून एक बाप्पाकडे आलो. हे बाप्पा एकदम शांतपैकी बघा. किती आता सकाळ होत आली आहे. आमचं खेतवाडीमधला शेवटचा गणपती असणार आहे ते मला वाटतं. हे बाप्पा आमचे शेवटचे, पण खूप छान मूर्ती होती बघा ना. गर्दी नाही आहे, काही नाही आहे, म्हणून तुम्हाला मी सजेस्ट करेल तुम्ही सुरुवातीला जा. नाही लास्ट नाही, अजून बाकी आहे. खेतवाडीचं सुख करता. हो, इकडे बघू शकता तुम्ही खेतवाडीचं सुख करता. इथेही चलचित्र होत्या, स्टोरी होती, तर ही स्टोरी आम्ही ऐकली. खूप छान अशी स्टोरी होती. मग त्यानंतर बाप्पा दिसले आम्हाला. बघा तुम्ही बघू शकतात, वेशभूषा बघू शकतात. छान अशी मूर्ती, उभी मूर्ती आहे. कलाकारांना मानल्या पाहिजे, किती डोकं लावून ह्या गोष्टी ते करतात आणि मन लावून. खूप छान, खूप म्हणजे छान अशी मूर्ती. मन प्रसन्न झाला ही मूर्ती बघून. त्यानंतर निघालो अजून एका बाप्पाकडे.
तिकडून छलचित्र खेतवाडीचा नमोद चौथी क्रॉस तुम्ही बघू शकता. बघा कसं आहे, मस्त अशी मूर्ती आहे. बघितलात, ही ट्रिब्यूट टू इंडियन डिफेन्स फोर्ससाठी ही मूर्ती ट्रिब्यूट केलेली आहे. इकडे छलचित्र होता, देशाबद्दलच्या अटॅकबद्दल काहीतरी छलचित्र होतं, पण खूप छान असं होतं. आणि मूर्ती बघा तुम्ही, ते रॉकेट कसं दाखवलं आहे. वाव, रॉकेट नव्हतं ते प्लेनसारखं काहीतरी होतं. त्यानंतर आलो इकडे या बाप्पाकडे. वा 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 वा, आम्ही चाललो, तो बाप्पा बघून झाला. मग आलो मुंबईचा सम्राट. आत्तापर्यंत आता मी काउंटिंग करत होतो, पण मी काउंटिंग विसरलो किती गणपती आहे. पण तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये की आत्ता हा जो आम्ही गणपती पाहायला आलो, हा कितीवा नंबरचा गणपती असेल आमचा. इकडे मस्त असं डेकोरेशन. आतमध्ये आलो, खेतवाडीचे डेकोरेशन्स बघून ना मन भरून जातो, खूप मन भरून जातो. आणि मूर्त्या पण इतक्या छान छान असतात ना, त्या डेकोरेशनला मॅच करणाऱ्या मूर्त्या असतात ना, की काय सांगू तुम्हाला. तुम्हाला फक्त लालबागच माहिती असेल, लालबाग परेल, पण त्याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये बऱ्याचशा जागा आहेत जिकडं खूप गणपती. आणि गिरगाव खेतवाडी हा जो भाग आहे, हा येतो गिरगावमध्ये. आणि तुम्हाला जर खेतवाडीला ही मूर्ती बघा बाप्पाची किती छान आहे. तुम्हाला जर खेतवाडीला जर गणपती बघायचे असतील ना, तर तुम्हाला सँडस रोडला उतरून टॅक्सीने येऊ शकतात तुम्ही, तिकडून जवळच आहे. आम्ही निघालो सँडस रोडवरून, खेतवाडीवरून गणपती पाहून झाले. 2 टॅक्सी केल्या आहेत, एकामध्ये आम्ही तिघं, एकामध्ये तिकडे भाऊजी आणि बच्चू गाडीवर येत आहेत. भाऊजीने गाडी घेतली घरातून, त्यांची ॲक्टिवा. आम्ही चाललो आहे आणि आम्ही आलो CSTला ट्रेन पकडायला. पण इकडे एंडला फोर्टचा इच्छापूर्ती बघितल्याशिवाय घरी नाही जात, कारण हा माझा 3रा आवडता गणपती आहे. हा डेकोरेशन बघा, एंट्री मी केली आतमध्ये, अतिशय सुंदर असं डेकोरेशन आहे. आम्ही स्लोली आतमध्ये चाललो आहे, तुम्हाला मी डेकोरेशन शो करतो. वर येता 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 बघा किती छान असं डेकोरेशन केलं. हा फोर्टचा इच्छापूर्ती आहे. फोर्ट मार्केटचे जे आहेत ना दुकानवाले, ते सगळे स्वतःच्या पैशांनी गणपती बसवतात, खूप असा खर्च करून. आणि खूप असं छान पण इतकं आहे या गणपतीला. तुम्ही पाया पडायला नक्की या, कारण इकडे तुम्हाला असं प्रॉपर दर्शन मिळेल, गणपतीच्या पायाजवळ जायला मिळेल, डोका टेकवायला मिळेल. तुम्हाला कोण इकडे ढकलणार नाही आहे, कोण तुम्हाला ओढातानी करणार नाही आहे. तुम्ही पाहू शकतात, मी सकाळच्या 6-6:30च्या दरम्यान आलो इकडे. आमचा एव्हरी इयर फिक्स असतो की एंडला आम्ही ह्या बाप्पाकडे येतो. मूर्ती बघा किती सुंदर आहे, छान प्रकारे लोक फोटोही काढतात, पायाही पडतात, मन तृप्त होतो. मग काही क्षण इकडं बसायला मिळतो, बरेचसे लोक बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता त्या डेकोरेशन नंतर. तसं थोडा वेळ बसतो आम्ही इकडे, 15-1 मिनटं, मग मन तृप्त होऊन जातो. मग त्यानंतर बघा बसलो आम्ही इकडे, अंकिता बसली, गारटले, संगम बसली आहे, बच्चू आहे, त्यानंतर मी आहे इकडे बच्चूच्या बाजूला, अजूनही पब्लिक बसलेली आहे. भाऊजी आले आमचे, भाऊजी बसले, मॅडम तिकडं उभे बसलेल्या, मॅडमही आल्या, मॅडमही बसल्या, ग्लोऱ्या मॅडम. खूप मस्त वाटलं इकडे बसून, आणि एकदम शांत आणि शांत आहे. दोघांचं डिस्कशन चालू आहे, काय माहिती काय, पण आहे डिस्कशन. मग त्यानंतर मग आम्ही निघालो, ट्रेन पकडली. 4 जण, भाऊजी आणि अंकिता तिकडे राहिलेत भाऊजींच्या घरी गिरगावला. थँक्यू, तुम्ही आमचा